खरं तर स्वतःचे मागचे काळे कारनामे झाकण्यासाठी कुठेतरी आता हे कांगावा आणि आगपाखड सुरू बाकी याच्यामध्ये काही म्हणता येत नाही. आता ईडीला दगडाने मारू, खरं जर ईडी आल्याच्या नंतर याला कुठं पळावं ते सुद्धा कळणार नाही. कारण की इतका अमाप पैसा यांनी संपत्ती गोळा केलेली. परंतु काय होतंय, याला सापाला राज्य सरकारने दूध पाजलेलं आहे आणि तो साप आता त्यांनाच डसतोय. एकनाथ शिंदेला गेल्या अनेक 2-3 वर्षापासून मी सातत्यानं म्हणतो, एकनाथ शिंदेनी गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी जरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता तोच एक दिवस जरांगे आता स्वतः जरांगीनी मान्य केलंय आणि जरांगे एकनाथ शिंदेला घोडे लावण्याचं काम करताय. आणि विशेषतः काय झाले, आता त्यांच्यामध्ये उदय सामंत नावाचा मंत्री, याला उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडायला आलेत. म्हणून तो जरांगेला सुपाऱ्या देऊन कुठतरी एकनाथ शिंदेवर भुंकायचं सांगताय, एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचं सांगताय. आणि मला तर वाटतं लवकरच उदय सामंत हे भाजपवाशी झालेले सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. कारण की उपमुख्यमंत्री होण्याचं स्वप्न त्यांना अतिशय दररोज पडायला लागले. आणि दुसरा तो झाडोपोचा करणारा आमदार प्रसाद लाड, याला मंत्रिपदाचे स्वप्न पडाले. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली जरांगेनी काय आणि कोणावर टीका केली काय. जरांगेला रसद द्यायची आणि चर्चेत राहायचं आणि जरांगेच्या संपर्कात राहायचं आणि कुठतरी स्वतःला मंत्रिपद मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील प्रसाद लाड दिसतात. आणि तिसरा विषय जो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर्णावर दिसण्यावर जे त्यांनी भाष्य केले, आता ह्या जर आपण म्हटलं ना तर त्याला माकडाची उपमा दिली तर माकडाचा अपमान होईल. म्हणजे तमाशातला ते खुळखुळा वाजून येणार नसतो का तो, किंवा त्या जुने जे गावरान तमाशे त्याच्यातला बत्ताशा, तशा प्रकारे दिसतं हे निवळ बियणं. एकदम समजा माणूस म्हणलं तरी आपल्याला हसू येतंय आणि लेडीज म्हणलं तरी हसू येतंय. नेमकं काय आहे, परंतु मला ह्या मराठा समाजाचीच कीव येते की ह्या आणि निव्वळ कुठतरी माकडापेक्षा बेहतर दिसणार, माकड कुपोषित माकडासारख्या दिसणाऱ्याला एवढं डोक्यावर का घेतलंय, कुठला अभ्यास नाही काही नाही. आणि इतकं त्याला डोक्यावर घेऊन कुठतरी त्याचं ऐकून राज्य सरकारला टार्गेट, समजा ओबीसीना टार्गेट, जे मराठा ओबीसी समाज गेल्या अनेक वर्षापासून छोट्या मोठ्या भावाप्रमाणे एकत्र नांदत होता, त्या तरी द्वेष निर्माण झालाय. आणि मराठा समाजामध्ये अनेक विद्वान लोक आहेत ना, त्यांना समोर करण्याऐवजी ह्या बिनडोकाला का करतात, हे खरं तर मराठा समाजाने आता आत्मपरीक्षण करावं. मराठा समाजाने जरांगेच्या माध्यमातून आपण काय मिळवलंय याचा सुद्धा अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. सामंत असतील, लाड असतील, हे त्या त्या पक्षात जरा विशिष्ट स्थानावर मिळावं म्हणून हे मध्यस्थी करून स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हे करतायत असं म्हणतात तुम्ही? नक्कीच. आता उदय सामंत गेले अनेक दिवसापासून मधल्या काळात भाजपच्या संपर्कात होते, चाललं सुद्धा होतं त्यांचं किंवा उपमुख्यमंत्रीपद एक गट फोडून. मग ते उदय सामंत हे अस्थिर आहेत ते शिंदे गटामध्ये, त्यामुळे त्यांनी जरांगेला मोठी ताकद देऊन उद्योग खातोय, मोठा आडमा पैसा आहे आणि तो पैसा काय, जरांगेला करोड रुपये द्यायचे, जरांगेला एकनाथ शिंदेवर भुंका लावायचं, मग एकनाथ शिंदेचं अस्तित्व कमी करायचं, गरज पडली तर काही आमदार फोडायचे आपल्या त्या गटात घ्यायचे आणि भाजपकडे जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवायचं, सगळा उदय सामंतांचा स्टंट आहे. आणि प्रसाद लाडांना आता काय झालंय, या भाजपनीच त्याला दूध पाजलंय सापाला, तो सुद्धा सापच म्हणावं लागेल. त्याला अनेक टेंडर दिलेले आहेत की जे खाजगी नोकर भरती असेल, सरकारी नोकर भरती आला असेल, त्यांचे प्रमुख टेंडर त्याच्याकडे दिल्यामुळं त्याच्यामध्ये आडमाप घोटाळा करून आडमाप संपत्ती गोळा केल्याच्या नंतर कुठतरी मंत्रीपद मिळालं पाहिजे अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा तयार होत. अशी त्यातूनच प्रसाद लाडांची अपेक्षा झाली. आणि खरं तर राज्यामध्ये दंगल हो सदृश्य परिस्थिती जरांगेमुळे व्हायला सुरुवात झाली. काल परवा जरांगेने सोलापूरमधून आमच्याकडे तलवारीची भाषा केली, आमच्याकडे आम्ही तलवारी काढू आणि याला जबाबदार उदय सामंत, याला जबाबदार प्रसाद लाड, हे दोघ जण राहतील. कारण की जर ओबीसी मराठा दंगल झाली तर ह्या दोघांमुळेच होईल. यासाठी राज्याच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांनी ह्या दोघांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जरांगेकडे लक्ष देणं हो का नाही हो, परंतु ह्या दोघांकडे विशेष लक्ष देणं, यांच्या हालचालीवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जरांगे यांनी जर याला थांबवलं तर जरांगे हा बेकारचोट आहे, काही करू शकत नाही. जरांगेच्या मुसक्या आवळल्या तरी जरांगे आवाज करू शकत नाही आणि मराठा समाज त्याच्या पाठीशी खरं तर राहिलेला नाही. पूर्ण फडणवीसांना शिवाय दिल्या, हे असं सगळं असताना सुद्धा प्रसाद लाड म्हणतात मी आता मनोज जरांगेंची भेट घेणार आणि सामंत सुद्धा म्हणतात, हे कसं कसं होतंय कसं आहे? खरं तर मग कधी कधी असं वाटतं की राज्य सरकारच जाणून पुरवून ओबीसींचा गळा घोटण्यासाठी, कुठतरी ओबीसींचं राजकीय अस्तित्व, ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी ह्या दोघांना समोर करून प्रसाद लाड आणि उदय सामंत यांना समोर करून कुठतरी मराठ्यांचा लाड करायचा, ओबीसींचं संपवायचंय. आज ओबीसींचं संपवायचं, उद्या कोणाचं तरी संपवतील, हे सगळा चालण्याला खेळ सुद्धा असू शकतो. त्यामुळं सगळ्या चष्मेने पाहण्याची गरज आहे. परंतु विशेषतः मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्या दोघांपासून सावध राहावं, अन्यथा त्याला जबाबदार
तुमच्या याच्यात कळपात घुसून तुमचंच अस्तित्व संपवण्याला हे डाव रचत आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात.